जाहीरनामा जर महाविकास आघाडीचा आपण जर बघितला तर किती अशिक्षित लोक हा जाहीरनामा बनवतात त्यांचं मला माहित नाही। कुठेतरी सुसंस्कृत राजकारण हे कोकणामध्ये आहे। अकरास्थळेपणा करून चालत नाही। इथं संयमानं तुम्ही मतं मागा, लोकांमध्ये तुम्ही राहा। आता कमिशनचे सर्वात जर सांगत असतील की अनिल देशमुख हे गिल्टी आहेत आणि त्यांचे पुरावे महाराष्ट्राच्या समोर येऊ नयेत म्हणून काही लोकांनी बर्डन आणलं। सलग 5व्यांदा रत्नागिरी ह्या विधानसभा क्षेत्रातून मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे नेते पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत आणि यावेळेला निवडणूक थोडीशी वेगळी आहे कारण पारंपरिक ज्या लढत होत होत्या त्या अद्याप नाही आहेत। 3 पक्ष एकमेकांसमोर आहेत, एकूण 6 पक्ष आहेत। म्हणून यंदाची निवडणूक कशी आहे आणि यावेळेला फक्त उदय सामंत नव्हे तर कोकणात 2 ब्रदर्स असं जात आहे, एकतर भैया सामंत आणि उदय सामंत, तर तळ कोकणामध्ये नितेश राणे निलेश राणे म्हणून कोकणात यावेळेला आपण जर पाहिलं तर भाऊ हे उमेदवारी घेऊन येत आहेत। तुमचं तर ज्या प्रकारे इथं फीडबॅक मिळालेला आहे, 5वी टर्म आहे, जिंकायचाच विषय, पण किती मार्जिन हा विषय आहे तुमच्यासाठी? गेली 20-25 वर्ष या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणानं काम करतोय आणि प्रामाणिकपणाचं फळ देखील इथल्या मतदारांनी मला दिलेलं आहे। तुम्ही आज जर बघत असाल रत्नागिरीमध्ये तर अनेक आयात नेत्यांना पंचायत समितीच्या स्तरावर नेऊन भाषणं करायला लावली जातात आणि ती भाषणं देखील आपण जर बघितलं तर तेवढी हीन दर्जाची आणि पातळी सोडून असतात की मी त्याच्यावर काही बोलतच नाही। आणि आज पण माझ्यासोबतचा तुम्ही जर क्राऊड बघितला तर अतिशय सुसंस्कृत आणि ते ज्यावेळी बिलो दी बेल्ट बोलतील ते आपोआप माझी 10-15 हजार मतं वाढतात। त्याच्यामुळे मी तर रोज सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला नमस्कार करत असताना हेच सांगतो की असा एक कोणतरी माणूस आयात कर की त्यानं माझ्यावर टीका केली पाहिजे आणि दर दिवशी माझी 2-2.5 हजार मतदान वाढलं पाहिजे। एकतर हा मतदारसंघ जो आहे तो शहरासकटचा मतदारसंघ आहे, रत्नागिरी शहराच्या मध्ये येतं आणि 2004 पासून मी जरी राजकीय निर्णय काही जरी घेतले असले तरी देखील मतदारसंघातल्या लोकांनी मला आशीर्वाद दिलेत। मी पहिल्यांदा 4,500 मतांना निवडून आलो होतो, नंतर 9,000 मतांनी आलो, नंतर आम्ही स्प्लिट झालो होतो। मी एका शिवसेनेतनं लढलो तेव्हा मी 40,000 मतांना निवडून आलो, मागच्या वेळी मी 89,000 मतांना निवडून आलो। तर मला असं वाटतं की जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, आशीर्वाद आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती 5व्या वेळी होईल। पण यंदा पक्षफुटीचा काही परिणाम होणार नाही कारण जिथं तुम्ही असता किंवा जे शिंदेंसोबत गेले त्यांच्या विरुद्ध फक्त आणि फक्त ज्या प्रकारची नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतो तो लोकांना अपील करतोय नाही। मी एक उदाहरण देतो ना, माझ्या मतदारसंघामध्ये देखील उबाटाच्या पक्षप्रमुखांची आता सभा म्हणायची की कॉर्नर सभा म्हणायची आपण ठरवलं पाहिजे ना। तर मी जर कॉर्नर सभा म्हणतो तर त्यावर टीका होईल कारण कॉर्नर सभाच झाली। म्हणजे पक्षप्रमुख किती खाली येऊन बोलू शकतात हे त्या सभेतनं रत्नागिरीकरांनी बघितलं, कोकणातल्या लोकांनी बघितलं। हा बेल्ट जो आहे तो वंदनीय बाळासाहेबांना बांधणारा बेल्ट आहे, धनुष्यबाणाला बांधणारा बेल्ट आहे। इथं त्याला काय म्हणतात आपण, म्हणजे अकरास्थळेपणा करून चालत नाही। इथं संयमानं तुम्ही मतं मागा, लोकांमध्ये तुम्ही राहा। आता तुम्ही प्रचारामध्ये माझ्यावर महिला भगिनी तुम्ही बघत असाल, कुठेतरी सुसंस्कृत राजकारण हे कोकणामध्ये आहे आणि बॅरिस्टर नाथपै, प्राध्यापक मधु दंडवते ह्यांचे हे सगळे मतदारसंघ आहेत। ह्याच्यामध्ये वाटेल ते येऊन शिवीगाळ करणं, बदनामी करणं, वैयक्तिक घाणेरडं बोलणं हे आमच्या लोकांना पसंत नाही। म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की त्यांनी पण जे भाषण केलेलं आहे त्याच्यामुळे माझं मताधिक्य अजून 5-10 हजार मतांना वाढलेलं आहे। त्याच्यामुळे सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये राहिला आहे की नाही हे यांच्या भाषणातनं खरोखरच आज एक आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे। आणि मी आत्ताच कोणाला तरी गाडीतनं येताना सांगत होतो की किती जाऊन आपण टोकाला टीका करायची हे माझ्यावर बंधन आहेत। कारण मी काय विचार करतो, मी एखाद्या समोरच्या उमेदवारावर टीका केल्यानंतर त्याच्या आईवडिलांना काय वाटेल, त्याच्या मुलाला काय वाटेल, त्यांच्या पत्नीला काय वाटेल हा विचार करून मी टीका करतो। तर मी कधी वैयक्तिक टीका करत नाही, पण दर्जा मात्र भाषणांचा आणि ह्या सगळ्या कोकणामध्ये येऊन काही लोकांनी अतिशय वाईट करून टाकलेला आहे। त्यामुळे जिंकण्याची मला चिंता नाहीच आहे, जिंकू हा ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही आहे, जनता माझ्यासोबत आहे, परंतु मताधिक्य किती राहणार आहे याच्यावर आता सगळं अवलंबून आहे। पण तुम्ही उद्योगमंत्री होतात आणि तुमच्या विरुद्ध जर कॅम्पेन केलं जातं त्या कॅम्पेनमध्ये प्रामुख्याने उद्योग राज्याबाहेर गेले आणि त्याला तुम्ही कारणीभूत आहात, शिंदे मुख्यमंत्री कारणीभूत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। उद्योगांबद्दल काय म्हणा? जाहीरनामा जर महाविकास आघाडीचा आपण जर बघितला तर किती अशिक्षित लोक हा जाहीरनामा बनवतात त्यांचं मला माहीत नाही।
त्यांनी असं म्हटलं आहे की परकीय गुंतवणूक आम्ही 40% वर नेणार किंवा 40% आणणार. हा केवढा मोठा विनोद आहे. 52% परकीय गुंतवणूक असताना 12% आम्ही कमी करणार असं सांगणारं जर सरकार आलं तर राज्याचं वाटोळंच होईल. त्याच्यामुळे पहिला त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कदाचित 12% कर्नाटकला पाठवायची असेल, इकडची कमी करून, असा काहीतरी डाव असेल. पण परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. हे आम्ही डिक्लेअर नाही केलं आहे, हे RBIनं डिक्लेअर केलं. आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. आणि मी जो व्हाईट पेपर काढला सभागृहामध्ये, आता इथं मी जरी कोणालाही सांगितलं की त्यांच्या विरोधात बोला तर सगळे बोलू शकतात. पण पत्रकार परिषद घेऊन बोलणं वेगळं आणि सभागृहामध्ये व्हाईट पेपर काढला, श्वेतपत्रिका काढली, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं. याचा अर्थ आम्ही जे म्हटलं आहे व्हाईट पेपरमध्ये की 18 महिने कॅबिनेट सब कमिटी होऊ शकली नाही, ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं ना. आणि ती कॅबिनेट सब कमिटी करायला त्यावेळी जर कॅबिनेट मिटिंग ऑनलाईन होत होती तर कॅबिनेट सब कमिटी तर काय. पण उद्योजकांना काही द्यायचंच नाही. सचिन वाजेसारखा माणूस परत प्रशासनामध्ये घ्यायचा, त्याच्यावर 100 कोटीची जबाबदारी वसुलीची टाकायची, मग ते वसूल करण्यासाठी त्यानं अंबानीच्या घराखाली जिलेटिन लावायचे. हे उद्योग कोणी, आम्ही नाही केले. हा जो प्रश्न आहे, काही ABP माझानं एक मुलाखत घेतली आहे, ती आहे चांदीवाल, जस्टिस कैलाशचंद उत्तमचंद चांदीवाल यांची, ज्यांनी आयोगाचं नेतृत्व केलं होतं. चांदीवाल कमिशन ते बघत होते, ते अध्यक्ष होते. त्यांच्या मुलाखतीमध्ये ते स्पष्ट म्हणतायत की 100 कोटीच्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख तत्कालीन, त्यांना क्लीनचिट नाही. पुरावे असूनही सचिन वाजे आणि परमबीर सिंग यांनी पुरावे दिले नाही म्हणून कोणते आरोप ठेवू शकलो नाही. मात्र पुरावे होते जे दिले गेले नाही आणि क्लीनचिट दिली गेली नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे खरा चेहरा आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं ना. ज्यांनी कमिशन नेमलं ते एकनाथ शिंदे साहेबांनी नेमलं का? ते देवेंद्रजी फडणवीसांनी नेमलं का? ते नरेंद्र मोदी साहेबांनी नेमलं का? ते ह्यांनीच नेमलं ना. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर हा कमिशन फॉर्म झालं. आता कमिशनचे सर्वात जर सांगत असतील की अनिल देशमुख हे गिल्टी आहेत आणि त्यांचे पुरावे महाराष्ट्राच्या समोर येऊ नयेत म्हणून काही लोकांनी बर्डन आणलं, आता ह्याचा निर्णय जनता घेणार आहे. म्हणूनच मगाशी मी सांगितलं की सचिन वाजेला पदाधिकारी कोणी केला होता, कुठच्या पक्षाचा सचिन वाजे पदाधिकारी होता हे देखील जगाला माहिती आहे. त्याच्यामुळं कोणीही काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारण्याची काही आवश्यकता नाही. जे उद्योगधंदे गेले ते ह्यांच्याच कर्मामुळे गेले. यांनी जर सचिन वाजेला प्रशासनामध्ये घेतला नसता, त्यानं जिलेटिन तिथे ठेवली नसती, 100 कोटी वसुलीचं टार्गेट त्याला दिलं नसतं, उद्योजकांना परत आणण्यासाठी किती प्रयत्न करावे लागलेत हे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि मलाच माहिती आहे. किती कन्व्हिन्स करावं लागलं आहे हुंदाईसारख्या प्रकल्पाला हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे ज्यांनी उद्योजकांना घालवण्यासाठी आणि त्यांच्याकडनं पैसे कमवण्यासाठी बॉम्बसारखी आयुधं, जिलेटिनसारखी आयुधं वापरली, त्यांनी आमच्यावर टीका करू नये. आणि कुठचाही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट ज्या तालुक्यामध्ये आज माझी तुम्ही मुलाखत घेताय त्या तालुक्यामध्ये देखील VIT सेमीकंडक्टरचा 19,550 कोटीचा 30,000 मुलामुलींना रोजगार देणारा प्रकल्प आम्ही आणलेला आहे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रकल्प गेला हा फेक नरेटिव्ह, संविधान बदलणारा हा फेक नरेटिव्ह, याला आता मतदारांनी तिलांजली दिलेली आहे. इथं महायुतीचंच सरकार येणार हे तुम्ही देखील आता शिक्कामोर्तब केलं आहे. एक जरांगे पाटलांना आता जी ती भूमिका घेतली त्याविषयी तुम्ही त्यांना भेटला त्यानंतरची ती भूमिका होती, निवडणूक लढणार नाही लढणार, मग ते दलित मुस्लिम मराठा कन्सॉलिडेशन करण्याचा जो प्रयत्न झाला, तुम्ही भेटला संभाजीनगरच्या दौऱ्याच्या नंतर, त्यानंतर सगळे समीकरणं बदलली. आता काय झालेलं काय त्या मीटिंगमध्ये? नाही, खरं तर मी भेटलो त्याच्यानंतर समीकरणं बदलायचं काही कारण नाही, कारण मनोजजीने घेतलेला निर्णय हा लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. परंतु आम्हाला देखील सगळ्यांना असं वाटत होतं की ज्या भूमिकेतनं ते उमेदवारांना बोलवत होते किंवा ज्या उमेदवारांशी त्यांनी चर्चा केलेली होता, त्यांचा रिव्ह्यू घेतलेला होता, त्याच्यातनं शेवटी त्यांचा अधिकार आहे तो उमेदवार उभं करणं किंवा नाही करणं. पण त्यांनी ते उमेदवार का नाही केले याच्याशी काय मला तर कल्पना नाही. परंतु आज जी भूमिका त्यांची आहे, काही ठिकाणी उमेदवारांना पाडलं पाहिजे, काही ठिकाणी निवडून आणले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे, वैयक्तिक भूमिका आहे. नाही, मला तर असं वाटतं की तुम्ही मराठवाड्याचा आज जर सर्वे केला, कारण मी देखील 2-3 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये होतो, उद्या परवा देखील मी मराठवाड्यामध्ये आहे, मी तुम्हाला अशा नावानिशी सीट सांगेन ते आम्ही जिंकणार आहोत. नाही, इम्पॅक्ट असं नाही, इम्पॅक्ट राहणारच. कुठचाही राजकीय नेता किंवा आंदोलनकर्ता असो तो काही संपत नाही. परंतु एखादी भूमिका जी आहे ती भूमिका जी उमेदवार उभी करायची होती ती बदलल्यामुळे कदाचित त्याचा फायदा देखील आम्हाला होऊ शकतो. झाला त्यांचा इम्पॅक्ट असं म्हणतात. हे तसं देखील म्हणणार नाही, परंतु मी त्यांच्या समोरच्या उमेदवारांच्या ज्या मुलाखती मी बघितलेल्या आहेत
तर ते नाराज आहेत. त्यांचं म्हणणं की आम्ही निवडून आलो असतो, आम्ही जिंकलो असतो. काही उभे आहेत अजूनही, कोणी माघार घेतली नाही. हाच प्रश्न होता की समजा जरांगेंनी ती भूमिका घेतली, मी लढणार नाही, पण फॉर्म मागवले, अनेक अपक्ष किंवा मराठा उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले, त्यांना फॉर्म घेण्याची संधी, मागे घेण्याची संधी मिळाली नाही, ते उभे आहेत. आता उदाहरणार्थ बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध 3 मराठा अपक्ष उमेदवार उभे आहेत, म्हणून मराठा समाज कोणाला मतदान करेल हा संभ्रम आहेच आणि त्याबद्दल काही क्लॅरिटी नाही आहे. त्याचा फटका तुम्हाला बसेल का फायदा होईल? नाही, हेच मी सांगितलं ना. आता बीडचं जर उदाहरण तुम्ही घेतलं तर संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, अनिल जगताप आणि अजून एक कॅन्डिडेट आहे. आता मराठा समाजाचं बायफर्गेशन नक्की कुठं होणार आहे ह्याच्यामध्येच संभ्रमावस्थेत सगळे आहेत. तर त्याच्यामुळे योगेश क्षीरसागरची मतं घेईल, संदीप क्षीरसागरची मतं घेतील, अनिल जगताप आणि दुसरा मराठा समाजाचा जो कॅन्डिडेट आहे ह्याच्यामध्ये कदाचित बायफर्केशन होईल किंवा काय मला कळत नाही. त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये जे पक्षाचे उमेदवार आहेत ते जास्त पद्धतीनं मतं घेतील असं माझं मत आहे. तुम्ही काय नंबर पाहताय? मराठा समाज नेमकं कोणाबरोबर आहे? आरक्षण तुम्ही द्याल, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले होते. भाजप, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2 वेळा प्रयत्न केला, दिला गेला, मात्र कोर्टात गेल्यानंतर ते आरक्षण टिकू शकलं नाही, पण प्रयत्न केले गेले. काल मी विनोद तावडेंचा इंटरव्ह्यू घेतला, त्याचं म्हणणं असं होतं की काँग्रेस मराठ्यांना आरक्षण न मिळावं ह्यासाठी जबाबदार आहे, कारण ज्या वेळेला मंडल कमिशनपासून ती सुरुवात झाली ती आत्तापर्यंत जर पाहिलं तर काँग्रेसची भूमिका आरक्षण विरोधी होती. नाही, काँग्रेसची भूमिका ही आरक्षण विरोधी आहे हे कुठेही लपून राहिलेली नाही. मी यूट्यूबवरच बघितलेलं आहे की स्वर्गीय राजीव गांधी साहेबांचं जे भाषण आहे ते पण असंच आहे की संविधान जर बदलायचं असेल तर ते काँग्रेसशिवाय कोण बदलू शकत नाही. दुसरं, इथं संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह घेऊन राहुल गांधी ज्यावेळी अमेरिकेमध्ये गेले त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की यदा कदाचित मला समानता जर वाटली देशामध्ये आणि माझं सरकार आलं तर मी आरक्षण बदलणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये जे काय होतं ना ते ओठावर ऑलरेडी आलेलं आहे, ते आरक्षण विरोधीच आहेत. पण हे काही लोकांना समजून सुद्धा मला माहीत नाही का कळत नाही आहे. मी सर्वसामान्य म्हणतो, मी वैयक्तिक कोणाचं एकाचं म्हणत नाही, पण आमची भूमिका स्पष्ट आहे बघा की मराठा समाजाला आरक्षण हे पहिल्यांदा कोणी दिलं तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. ते टिकवलं हायकोर्टामध्ये आणि ते हायकोर्टामध्ये टिकवलेलं असताना त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हे गेलं प्रकरण त्यावेळी सरकार असेपर्यंत 1 वर्ष ते टिकलं आणि मग नंतर टिकलं नाही. ह्याचं कारण काय हे पण शोधलं पाहिजे, पण ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या ताकदीनं एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी मोठमोठे वकील मराठा आरक्षण टिकण्यासाठी उभे करतायत, ती दुसरी जर बाजू बघितली तर 2.5 वर्षात वकीलच उभे राहायचे नाहीत. मग हे वकील उभे राहायचे नाहीत की राहायला कोण द्यायचं नाही ह्याचं देखील आत्मचिंतन, आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे, आंदोलनकर्त्यांनी पण केलं पाहिजे. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाला मी आरक्षण देणार आहे, देऊन दाखवलं 10%. आजही टिकलं आहे. आजही मी MIDC ज्या भरत्या सुरू केल्या त्या 10% मराठा आरक्षण आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की OBCचं काही कमी होऊ नये ही देखील आम्ही भूमिका घेतली. आज ज्या जिल्ह्यामध्ये आपण बसलो आहे, आज माझ्यासोबत काम करणारे बहुसंख्य कुणबी समाजाचे आहेत, पण हा कुणबी समाज नव्हता कधी, हा तिलोरी कुणबी होता. आणि 1965 सालामध्ये याच काँग्रेसच्या, मी सांगतो ते आरक्षण विरोधी कसे आहेत तर 1965 सालामध्ये याच काँग्रेसच्या सत्तेमध्ये तिलोरी कुणबी जात ही नामशेषच करून टाकली. आज या जिल्ह्यामध्ये तिलोरी कुणबी 65% आहेत. रायगडमध्ये 4 तालुक्यामध्ये आहेत, सिंधुदुर्गामध्ये 2 तालुक्यामध्ये. मग याला वाचा कोणी फोडली तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी फोडली. आणि आमची 50 वर्षाची जी मागणी होती की आमच्या कुणबीसमोर पुन्हा एकदा तिलोरी लावा, आमची तिलोरी कुणबी जात जिवंत करा, जी खरी झाली ना. त्याच्यामुळं आरक्षण विरोधी कोण आहे हे कोकणामध्ये पण सिद्ध झालं. 1965 सालामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये तिलोरी कुणबी जात नामशेष केली या लोकांनी. त्याच्यामुळे हे आरक्षण विरोधी आहेत. परंतु आम्हाला OBCचं आरक्षण ठेवून OBCचं काही कमी न करता मराठ्यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकवायचं. 2-3 विषय माझा शेवटचे. एक अजित पवारांचा विषय आहे. आपण हिंदुत्वाच्या भूमिकेवर, कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व मांडणारा किंवा त्याला जो ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाऊन त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज केलं किंवा हिंदुत्व सोडला तुम्ही जे म्हणता, मात्र आता अजित पवारांसोबत तुम्ही आहात, अजित पवार तुमच्यासोबत आहेत महायुतीमध्ये. नवाब मलिकला उमेदवारी दिली, तुमचा विरोध, भाजपचा विरोध, त्यांच्या उमेदवारीला समर्थन नाही, पण तुम्ही मित्रपक्ष असूनही तुमच्या भूमिकेला यांना नुकसान होत नाही का? एकतर 3 पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर एकत्र सगळे आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये नॅचरल अलायन्स जी आहे
ती आमची आणि भाजपाची आहे. अनेक वेळा देवेंद्रजींनी याच्यावर सूतोवाच केलेला आहे, साहेबांनी देखील सूतोवाच केलेला आहे. माझं मत असं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की जो देशाच्या विरोधामध्ये काम करणारा मुसलमान समाजातील जर कोण असेल किंवा कुठच्याही धर्मातला असेल तर त्याच्या विरोधामध्ये कडाडून टीका वंदनीय बाळासाहेब करायचे आणि ती टोकाची टीका असायची. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील 1995ला साबीर शेख नावाचे कामगार मंत्री होते. म्हणून ते धर्माच्या विरोधामध्ये कुठल्या नाही आहेत. ज्यावेळी धर्माच्या विरोधामध्ये काही स्टेटमेंट येतात त्याच्यावर आम्ही जे सांगतो की आमच्याकडे सुद्धा अब्दुल सत्तार नावाचे एक जे मंत्री आहेत ते मुस्लिम धर्मीय म्हणून काम करतात, पण चांगलं काम करत आहेत. म्हणून जे देशाच्या विरोधातली प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोतच ना. परंतु उठसूट एखाद्या धर्माला टार्गेट करून बोलणं हे कुठेही अयोग्य आहे, हीच मांडणारी आम्ही भूमिका आहोत. कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय की धर्मावर कुठचा आघात करू नका. धर्म हा काय वाईट नसतो. धर्मामध्ये कुठच्याही धर्मामध्ये जर वाईट प्रवृत्ती आली तर ती धर्माला बदनाम करत असते. त्या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. त्याच्यामुळे कायमस्वरूपी एखाद्या धर्माला टार्गेट करून त्याच्यावर अटॅक करणं या सगळ्याच्या विषयाशी आम्ही सहमत नाही. नवाब मलिकांवर जे आरोप झाले, माझा प्रश्न यासाठी आहे की नवाब मलिक म्हणतात मला कोणाची गरज नाही, मी दादांसोबत आहे. आणि उद्या दादा आणि शरद पवार एक व्हावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे आणि भविष्यात काही होऊ शकतं. 19 झालं ते 24 नंतर होऊ शकतं. म्हणजे कुठेतरी इंडिकेट करतायत की पुन्हा एकदा तो खेळ सुरू होईल आणि NCP जे 2 फॅक्शन दिसत आहेत ते एक होतील आणि जर एक झाले तर ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतात ना. या बाबतीत मला असं वाटतं मी या तिन्ही नेत्यांना जे काय ओळखतो त्याच्यामध्ये नवाब मलिकांचं वक्तव्य किंवा नवाब मलिकांची स्टेटमेंट या स्टेटमेंटला किती महत्त्व आहे हे मला खरंच माहिती नाही. कारण ही अलायन्स होत असताना माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा यांनी विकासात्मक विचार कॉन्क्रीट केल्यामुळे ही अलायन्स झालेली आहे. आणि अलायन्सच्याच माध्यमातून 53-54 जागा ज्या आहेत त्या अजितदादा लढत आहेत आणि त्याच्यामधले ते उमेदवार आहेत. त्याच्यामुळे उमेदवाराची आता मी काहीतरी स्टेटमेंट दिली तर ती माझी स्टेटमेंट आहे, ती काय पक्षाची स्टेटमेंट नाही आहे. तसं नवाब मलिकनी स्टेटमेंट जी दिलेली आहे त्यांची वैयक्तिक स्टेटमेंट आहे. हां, अजितदादांनी हे जर सांगितलं तर त्याचा नक्की गांभीर्यानं आम्ही विचार करू. पण मला असं वाटतं की नवाबभाईंची स्टेटमेंट ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या पक्षाची असं मी मानत नाही. पण एक अजित पवारांनी मोठा बॉम्बस्फोट केला काल. त्यांचं असं म्हणणं की 5 वर्षांपूर्वी ज्यावेळेस भाजपसोबत बैठक झाली होती ज्यामध्ये अमित शहा देखील होते, त्या बैठकीमध्ये गौतम अदानी होते, स्वतः अजित पवार, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार होते. पण नंतर ते त्यातनं बाहेर आले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एका अदानींच्या माध्यमातून तो खेळ रचला गेला, मात्र ते बाहेर येऊन त्यांना बाजूला केलं आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला त्यांनी बसवला. आता ही मीटिंग कुठं झाली, काय झाली याची मला तर कल्पना नाही. परंतु दादांनी जर हे सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये तथ्य असणारच आहे, कारण स्वतः ते महायुतीतले नेते आहेत. पण मला आजपर्यंत एक कळलेलं नाही की अदानींनी हे केलं असेल, अंबानींनी केलं असेल, काय असेल, हा उद्योजकांचा विषय वेगळा आहे. परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ह्या चर्चा जशा बाहेर येतात तशी खरी चर्चा बंद आड जी झाली होती ती पण चर्चा बाहेर येणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शहांचं म्हणणं अगदी त्याच्यामध्ये जे काय बाहेर असं पसरवलं गेलं होतं की अमित शहा साहेबांनी असं सांगितलं, अमित शहा साहेबांनी तसं सांगितलं. मी योगायोगानं सांगतो की खासदारकीच्या निवडणुकीला मी अमित भाईंबरोबर अर्धा ते पाऊण तास या संदर्भामध्ये, म्हणजे ते तर फार मोठे आहेत पण मला त्यांच्याशी डिस्कस करण्याचं भाग्य मिळालं होतं. मी चर्चा करत होतो अनेक गोष्टी, त्याच्यातनं अगदी मित्रासारख्या त्यांनी चर्चा केलेल्या होत्या. त्याच्यामुळं खरं तर जे काय बंदआड चर्चा होतात आणि ते बाहेर कसं खोटं सांगितलं जातं हे जर बघायचं असेल तर ती अमित भाईंची आणि पक्षप्रमुख UBTचे यांची झालेली बैठक होती. काय म्हणाले अमित शहा तुम्हाला त्या बैठकीबद्दल? स्पष्ट सांगितलं जे काय आरोप प्रत्यारोप केले जातात, जे काय टीका टिप्पणी केली जाते याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही आणि एवढं खोटं बोलणाऱ्यांवर मला बोलून काही मोठं पण करायचं नाही. पण हे धादांत खोटं आहे, अशी कुठेही चर्चा झालेली नव्हती, ह्याच्यातलं काहीच ठरलेलं नव्हतं. उलट जे देवेंद्रजींनी सांगितलेलं होतं ते तंतोतंत खरं होतं. शेवटचे 2 प्रश्न. एक प्रश्न राज ठाकरेंचा आहे. राज ठाकरे प्रचंड नाराज आहेत, तुमच्यावर टीका करतायत, शिंदेंवर टीका करतायत. स्वाभाविक आहे, त्यांनी शिंदेंना किंवा मोदींना मदत केली किंवा समर्थन दिलं. शिवसेनेच्या लोकांसाठी कोकणातून पण सभा केली, राणेंसाठी, श्रीकांतसाठी घेतली. त्यांचा मुलगा होता तेव्हा तुम्ही समर्थन दिलं नाही किंवा पक्षामधील जी बातचीत झाली होती त्यांच्यासोबत त्यातही त्यांची बाजू ऐकली गेली नाही, तर त्यामुळे नुकसान होतंय का? मला ह्या सगळ्या प्रसंगामध्ये असं वाटतं की ह्याच्यामध्ये दोषी एकनाथ शिंदेसाहेबांना धरू नये. देवेंद्रजींनी
एकनाथ शिंदे साहेबांचं मत काय होतं हे स्पष्ट पद्धतीनं मांडलं आहे. ते काय राज ठाकरे साहेबांच्या चिरंजीवांना पाठिंबा देणार नाहीत किंवा त्याला पाण्यात बघतील असं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व नाही आहे. परंतु सदा सरवणकर साहेबांचा देखील विचार हा पॉझिटिव्हली करणं गरजेचं होतं. कारण ज्या व्यक्तीनं पडत्या काळामध्ये अंधारामध्ये उडी मारून साथ दिलेली आहे त्याला वाऱ्यावर सोडणं मला असं वाटतं की राजकीय एथिक्स असू शकत नाहीत. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलेला असावा. आजही आम्हाला सगळ्यांना राजसाहेबांबद्दल आदर आहे, कालही होता आणि भविष्यात देखील राहणार आहे. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही लढताय, भैया सामंतही आहेत आणि मध्यंतरी ते नाराज होते लोकसभेच्या वेळेला जे झालं, पण आता लढत फाईट टफ आहे कारण राजन साळवी समोर आहेत. तर तुमच्या निवडणुकीमध्ये ते खंबीरपणे उभे राहायचे आणि सगळं ते भाऊ म्हणून करायचे. आता तुम्ही दोघे लढताय म्हणून दोघांना एकमेकांना साथ देणं जमतंय. कसा तिकडचा परफॉर्मन्स आणि लढत पाहताय? 100% आम्ही एकमेकाचा प्रचार करतोय. मी देखील राजापूरला जातोय, ते देखील रत्नागिरीमध्ये येत आहेत. एवढंच नाही, आज सदाभाऊ खोत तिथे आहेत, 2-3 दिवसांनी ज्योतिताई वाघमारे तिथे आहेत. त्याच्यामुळं तिथं असलेली उमेदवाराबद्दलची नाराजी हाच तिथल्या आमच्या महायुतीच्या म्हणजे किरणबाई यांचा विजय आहे. कारण ज्या पद्धतीनं सगळे पदाधिकारी, ज्या पद्धतीनं उभाटाचे सगळे शिवसैनिक आणि तिथं झालेली बंडखोरी काँग्रेस पक्षामध्ये ही फारच आमच्या दृष्टीनं लाभदायक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी परवाच एका भाषणामध्ये सांगितलं की आता रात्रीचा कोकण रेल्वेनं जर प्रवास करायचा असेल तर सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर आमदार म्हणून बसतील, कुडाळला निलेश राणे बसतील, कणकवलीला नितेश राणे बसतील, राजापूरला किरण सामंत बसतील, रत्नागिरीला मी बसेन, आमच्या सावर्ड्याला राजेश बेंडल बसेल, चिपळूणला शेखर निकम बसतील आणि खेडला योगेश बसतील. असे आम्ही 8ही आमदार एका रेल्वेतनं पुढचे 7 घेऊन पुढे जाऊ. तर तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं. तुम्हाला प्रचारातही वेळ खूप आहे, लागणार आहे. तुमचे कार्यकर्ते थांबलेत म्हणून आता 5वी टर्म साठी तुम्ही लढताय, त्यासाठी शुभेच्छा. तर उदय सामंत इथं कॉन्फिडन्स कामाचा आहे आणि निगेटिव्ह नरेटिव्हच्या ट्रॅपमध्ये ते फसत नाही आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे की जे काम आम्ही केलं आहे आणि त्या कामाच्या आधारावर कोकणामध्ये तळ कोकण ते वरपर्यंत कोकणामध्ये पूर्णतः महायुतीचा दबदबा असेल आणि जी रेल्वे इंजिन आहे कोकण रेल्वेची आमदारांची ती थेट विधान भवनाच्या दिशेला रवाना होईल. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.